नमस्कार, मी संजय जोरे. पारंपरिक कोकण या चॅनलमध्ये सर्वांचं मुंबई नगरीतून मनापासून सकाळ सकाळी स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी आज राणीच्या बागेमध्ये चाललेलो आहे. राणीच्या बागेत कोणते कोणते प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. मी कंटिन्यू बघत राहा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण गेटनं आतमध्ये चाललेलो आहे. समोर गेट बघू शकता. इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर राईट साईडला आहे सेल्फी पॉईंट. इथे सेल्फी घेण्यासाठी खूप जण थांबतात. सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी पॉईंटच्या बाजूलाच आहे तिकीट काउंटर. समोर बघू शकता तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर आहे आणि समोर जिकडे हा पॅसेज दिसतो इकडे पार्किंग वगैरे आहे. समोरचा जो गेट दिसतो ते एक्झिट गेट आहे आणि इकडे असा तिकीट काउंटरच्या इकडे बोर्ड लावलेला आहे. तिकीटचा काय काय रेट्स आहेत ते. समोर आतमध्ये आल्याच्या नंतर समोरच बघू शकता तुम्ही मॅप आहे. हे मॅप पूर्ण बघूया. कोणते कोणते प्राणी कोणत्या कोणत्या साईडला आहेत ते सर्व दाखवलेलं आहे. तशा पद्धतीने आपल्याला फिरायचं आहे. हे मॅप आहे बघू शकता. हे मॅप पूर्णपणे आपण बघून घेऊया. सर्व प्राणी दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साईडला आहेत ते पण दाखवलेलं आहे. आणि मॅप बघून झाल्याच्या नंतर आपल्याला सरळ थेट जायचं आहे. मॅप बघून झाल्याच्या नंतर सरळ आल्याच्या नंतर लेफ्ट साईडलाच आहे असा एक बोर्ड लागलेला आणि त्याच्यावरती आरो दाखवलेले आहेत. हत्ती आहे, सिंह आहे, लांडगा आहे, अस्वल आहे, बिबट्या, शौचालय आणि बाल संगोपन कक्ष असे आरो दाखवलेले आहेत. पहिले आपण हत्तीकडे चाललो. हत्तीकडे जातानाच लेफ्ट साईडला एक बोर्ड लावलेला आहे. खरं की काय, भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यामध्ये वाघ आणि सिंह हा दोघांचा नैसर्गिक आढळ आहे. खरोखरच आपल्याकडे वाघ आणि सिंह आहेतच. चला तर पुढे लेफ्ट साईडला गेल्याच्या नंतर आहे हत्ती. चला तर आपण हत्तीकडे जाऊया. हत्तीकडे गेल्याच्या नंतर बघू शकता हत्ती तर कुठे दिसत नाहीये. पूर्ण खाली खाली दिसतंय. हत्ती दिसत नाहीये. हत्ती काय झाला, कुठे गेला काय आयडिया नाही. मागच्या वेळी इथे होता आणि ह्यावेळी दिसत नाहीये. तर चला तर आता आपण सरळ जाऊया अस्वलकडे. अस्वल बघायला. अस्वल लेफ्ट साईडलाच आहे. चला तर बघूया. अस्वलकडे आलेलो आहे. अस्वलकडे तुफान गर्दी आहे. खूप सारी जण अस्वल बघण्यासाठी आलेले आहेत बघू शकता समोर. आणि आपण ह्याच गर्दीतून पुढे जाऊन अस्वलकडे कॅमेरा फिरवूया. समोर बघू शकता अस्वल आतमध्ये गुहेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला काय ते बंद केल्यामुळे त्याला काय जायला मिळत नाहीये. आणि समोर बघू शकता आता त्याने चेहरा दाखवला आपला बघू शकता. आणि हे त्याला साईडला वरती जे दिसतंय ते त्याला बसण्यासाठी केलेलं आहे. ह्या साईडला दोन केलेले आहेत बघू शकता, जेणेकरून त्याला बसू शकतं, वरती बसून खाऊ शकतं अशा पद्धतीने केलेलं आहे बघू शकता. आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे पण ते बंद असल्यामुळे जायला मिळत नाही गुहेमध्ये. चेहरा दाखवत नाही. आता परत आत जाण्याचाच प्रयत्न करत आहे. हे समोर असं पाणी आहे 24 तास आतमध्ये. अगदी मनाला वाटेल तेव्हा पाणी पियायचं. समोर ते बांधलेलं आहे दोन साईडला वरती बसण्यासाठी. तर लेफ्ट साईडला एक अजून गुहा पण आहे दाखवतो. आतमध्ये बसण्यासाठी, आराम करण्यासाठी गवत वगैरे घातलेलं आहे आतमध्ये बसायला. ह्या साईडला बघू शकता हे बसण्यासाठी आतमध्ये गवत पण घातलेलं आहे. आणि ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला काही जायला मिळत नाही. ते बघा समोर बघू शकता एक झाडावरती दुसरं बसलेलं आहे. कसं अगदी माणसासारखं जाऊन वरती बसलेलं आहे. सकाळीच ऊन खात आहे मस्त थंडीतून आणि वरती बसलेलं आहे बघू शकता. कसं बसलं अगदी माणसासारखं जाऊन वरती. काय यार सॉलिड दिसतंय. मस्तपैकी बसलेलं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं टायगरकडे. बघू शकता वाघ समोरच आहे आपल्या. तर तिकडे बघूया खूप सारी गर्दी आहे वाघ बघण्यासाठी. तर चला तर आपण जाऊया वाघ बघण्यासाठी. थोड्याशा गर्दीतून पुढे जाऊन आपण वाघाकडे कॅमेरा फिरवूया. वाघ काय करतोय बघूया. बसलेला आहे समोर बघू शकता. चेहरा दाखवत नाही. समोर जो दिसतोय ह्याच्या खाली तो वाघ आहे. खूप असा मोठा आहे बघू शकता. बहुतेक आता बसलाय, आराम करतोय. कारण सकाळधरनं फिरत असणार त्यामुळे आता आराम करतोय. ह्या साईडला येत नाही, चेहरा दाखवत नाही तो बघा. अरे यार काय वाटतोय यार. एकच नंबर. काय मस्तपैकी बसलेला आहे.
त्याला पण इकडे स्विमिंग करण्यासाठी पाणी वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत चढण्यासाठी. बघू शकता. चेहरा काय दाखवत नाही, चेहरा दाखवत नाही, समोर बसलेला नाही बघू शकता तो. बघा भला मोठा वाघ आहे. आणि हे इकडे स्विमिंग करण्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. बघू शकता. स्विमिंग करू शकतो. सकाळचा करतो जास्त तो शक्यतो. आणि तसंच समोर जायचं आहे आपल्याला आता पानगंड्याकडे. चला तर आता पानगंड्याकडे आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता पानगंडे 2 आहेत जोडीने पाण्यामध्ये आहेत. आणि मस्त पैकी आता ऊन लागतंय त्याच्यामुळे मस्त थंड पाण्यामध्ये बसलेले आहेत. बघू शकता 2 आहेत पानगेंडे समोर. बघू शकता समोर पानगेंडे बघून झाल्याच्या नंतर समोरच बघू शकता मंकी, माकड. चला तर माकड बघायला जाऊया आपण. बघू शकता वरती बसलेले आहेत, काहीतरी खात आहेत आणि मस्त अशी मजा मस्ती चाललेली आहे दोघांची. बघू शकता अगदी जोडी जोडीने फिरत आहेत. खाली उत्तरला समोर खायला पण दिलेला आहे. हा पेरू खात आहे समोर. बघू शकता पेरू खाणं चालू झालेलं आहे त्याचं. आणि खाली असे 2 आहेत समोर ते बघा खालच्या साईडला. आणि हा इकडे एक वरती आहे. वरती 2 आहेत, 3 आहेत वरती. मस्त 3-4 आहेत वरतीच. आणि समोर असं त्यांना खायला वगैरे दिलेलं आहे. समोर बघू शकता केळी आहेत, गाजर आहे, खूप सारे आहेत. आणि तिथून मंकी बघितल्याच्या नंतर सरळ जाऊया थेट आपण आता समोर. बघू शकता खूप सारं पब्लिक आलेलं आहे. आणि ह्या साईडला आल्याच्या नंतर इकडे असं कॅफे आहे. तिकडे चाय वगैरे घेऊ शकता, थोडा आराम करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. इथून रिलॅक्स झाल्याच्या नंतर लेफ्ट साईडलाच आहे कंकर. समोर एक असा बोर्ड लागलेला आहे. बघू शकता समोर. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर बघू शकता इथे आहे कंकर, चितळ आणि पेंग्विन. चला तर पहिला आपल्याला कंकर दिसणार आहे. कंकरकडे जाऊया पहिला. चला. बघू शकता एक चितळ आहे आणि बारसिंग. छोटंवाला आहे ते बारसिंग आहे आणि मोठीवाली दिसत आहे ते चितळ आहे. बघू शकता पाणी बिणी आहे, मस्त मजेत बसलेले आहेत खाऊन आणि मजा चाललेली आहे. शिंग दिसतात ते नर आहेत दोन्ही पण. आणि विदाऊट शिंगाचे आहेत त्या मांद्या आहेत. आणि हा छोटावाला बारसिंग आहे. बघू शकता पाणी बिणी आहे, मस्त मजेत एकदम आहेत. कबूतर वगैरे आतमध्ये आहेत, पाणी पित आहेत. बघू शकता शिंग खूप अशी भली मोठी आहेत. बघू शकता. आणि आता मस्त खाऊन पिऊन बसलेली आहेत, आराम करत आहेत. खूप सारी आहेत. बारसिंगी 2-3 दिसत आहेत, जास्त नाहीत. हा छोटावाला इकडे दिसतोय तो, त्याला बारसिंगी बोलतात. ते 2-3च दिसत आहेत, जास्त नाही आहेत. आणि चितळ जास्त आहेत. समोर इकडे या साईडला सांबर पण दिसत आहे त्यांच्या साईडला. त्या साईडने बघूया आपण. चला तर समोर आल्याच्या नंतर अशी एक बाग आहे. गुलाबाची पूर्ण झाडं आहेत, फुलं आलेली मस्त अशी दिसत आहे. बघू शकता खूप सारी गुलाबाची फुलं आलेली आहेत. आणि तोडायला आतमध्ये जाऊन परमिशन नाही आहे, कारण सिक्युरिटी ठेवलेला आहे, त्यामुळे आत जाऊ शकत नाही. गुलाबाची बाग बघू शकता, सुंदर अशी दिसत आहे. मस्त खूप छान दिसत आहे. इकडे फोटो वगैरे शूट करू शकता तुम्ही. आणि समोर चितळ इकडे पण दिसत आहे. ह्या साईडने सांबरच्या साईडने चितळ आहे. समोर बघू शकता सांबर मस्तपैकी खाऊन पिऊन बसलेले आहेत, अगदी आराम करत आहेत सावलीला. ज्याला शिंगा आहेत तो मेरू आहे, मीन्स नर आहे. आणि ह्या बिन शिंगाच्या आहेत त्या मांद्या आहेत. समोर बघू शकता पाण्यामध्ये काही त्या झाडाला घासत आहे समोर.
याला सांबर बोलतात. सांबर 3 4 5 7 8 आहेत, तरी मिनिमम 4 6 आहेत. 6 टोटल 6 आहेत सांबर. समोर आल्याच्या नंतर पुन्हा बाग दिसते आपल्याला गुलाबाची. झाडांची मस्त अशी फुलं आलेली आहेत. आणि बाग बघून झाल्याच्या नंतर समोरच आहे ते पेंग्विन कक्ष. आपण पेंग्विन कक्षाकडे चाललेलो आहोत. चला तर बघूया पेंग्विन. पेंग्विन समोरच आहे. पेंग्विन आहे. पक्ष्याचे नंदनवन खूप सारे आहेत. पेंग्विन कक्षाकडे आतमध्ये जाऊया. चला तर आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता पेंग्विन. चला तर पेंग्विनकडे जाऊया आपण. समोरच बघू शकता पेंग्विन आतमध्ये आहेत. पाण्यामध्ये मस्त तरंगत आहेत. मस्ती चाललेली आहे त्यांची. समोरचे 2 बघा कसे मस्ती करत आहेत. आणि खूप सारे पेंग्विन आहेत. काही पाण्याच्या बाहेर आहेत. आणि हे पेंग्विन कंटिन्यू एसी मध्येच असतात. कंटिन्यू एसी चालू असते यांना. बघू शकता कशी दोघांची मस्ती चाललेली आहे. आणि काही पाण्याच्या बाहेर आहेत. तिकडे पिल्लांना पण जन्म दिलेले आहे. छोटी छोटी पिल्लं आहेत. ह्या इकडे आतमध्ये दिसत आहेत बघा समोर. आणि खूप सारे आहेत. ह्या साईडला पण आहेत बघू शकता. इकडे ह्या समोर ह्या साईडला पण आहे बघा पिल्लं दिलेले आहे. समोर वरती समोर दिसत आहे बघा. आतमध्ये बसलेले आहेत. काही पाण्यामध्ये मस्त तरंगत आहेत. मजा करत आहेत. पेंग्विन बघून झाल्याच्या नंतर समोरच आपल्याला जायचं आहे पक्ष्याचे नंदनवन. पक्ष्याच्या नंदनवनकडे आलेलो आहोत. चला तर आपण पक्षी बघूया कोणते कोणते आहेत ते. आणि समोर गेल्याच्या नंतर आपण पक्षी बघू शकता. पहिलाच गरुड दिसत आहे. हा गरुड आहे. हा गरुड बसलेला आहे. याच्या बाजूला एक दुसरा पक्षी आहे. कोणता आहे बघूया चला. हा कोणता आहे काय माहित नाही. याचं नाव पण माहित नाही मला. आणि याचं बोर्डवरती पण नाव दिलेलं नाही आहे. कोणता पक्षी आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तो पण खात आहे. त्याच्यासाठी पण खाणं ठेवलेलं आहे त्यांना. बनाना बिनाना सर्व ठेवलेलं आहे बघू शकता समोर डिशमध्ये. मस्तपैकी मनाला विचारून खात आहेत. कधी कधी मनाला विचारत असतील कोण हे बघायला येतात रेग्युलर, असं पण मनात त्यांचा प्रश्न येत असेल. बघू शकता. आणि यांच्या बाजूलाच आहेत पोपट बघू शकता. चला तर पोपट बघूया. आणि हे बघू शकता एकमेकाला शेअर करून खात आहेत तिघे मस्त मनाला विचारून. आणि समोर असे बसलेले आहेत बघू शकता. बसण्यासाठी पण त्यांना बांधलेलं आहे. ह्या साईडला इकडे डिश ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारं खाणं ठेवलेलं आहे. पेरू ॲपल वगैरे. आणि एक जण खाली बसून खात आहे. हे दोघं जण इकडे एकमेकाला शेअर करून खात आहेत. अगदी मित्रासारखे. माणसापेक्षा पण शाणे आहेत. कसे एकमेकाला शेअर करून खात आहेत बघू शकता. आणि ही इकडे त्यांना बसण्यासाठी डोली वगैरे केलेली आहे. ह्या साईडला इकडे बघू शकता. अंडी देऊ शकतात, पिल्ली काढू शकतील, त्यांच्यासाठी ही बॉक्स बनवलेले आहेत. त्या बॉक्समध्ये आतमध्ये पिल्लांना वगैरे जन्म देऊ शकतील. त्याच्यानंतर हे समोर त्यांना बसण्यासाठी केलेलं आहे. पोपट बघू शकता. खूप सारे आहेत बघा. मनाला विचारून विचारून खात आहेत. मस्त मजा चाललेली आहे. आणि रोज रिंग्ड पॅराकिट हा पण सेमच आहे. ह्याच्यामध्ये डिफरंट काय 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 कळत नाही. तो पण सेमच दिसतोय. आणि इथे पण खूप सारे आहेत बघू शकता. इथे पण खूप सारे आहेत. आणि हा सैन्य मकाऊ मिलिटरी मकाऊ मधला मोठा पोपट आहे बघू शकता. इथे खूप सारे मोठे मोठे आहेत. हा इकडे एक बसलाय, वरती एक बसलाय समोर बघू शकता. एकदम शांत आहेत. त्यांच्यासाठी आतमध्ये बसण्यासाठी ती बांधत आहेत बघू शकता. काम चालू आहे आतमध्ये. आणि निवांत बसलेले आहेत. आणि इकडे हा लांडोरा बघू शकता. लांडोरा मोर तो पण खाली बसलेला आहे. मनात विचार करत आहेत कोण सारखे बघायला येतात. मनात प्रश्न त्याच्या पण येत असतील.
आणि हा मोर पक्षी बघून झाल्याच्या नंतर थेट आपण पोहोचणार कासवांकडे. कासव वगैरे बघायला जाऊयात. चला तर कासव समोर बघू शकता. कासव आहेत हे आणि मस्त पाण्यामध्ये बसलेले आहेत. हे काही पाण्यामधले आहेत, काही बिना पाण्या वगैरे वगैरे राहतात ते आहेत. हे बिना पाण्यातले म्हणजे पाण्यामधले नाही आहेत, ते थोडे वरती बसलेत आणि हे प्युअर पाण्यामधले आहेत. बघू शकता समोर आहेत ते कासव आहेत. कासव बघून झाल्याच्या नंतर थेट आपण मगरीकडे जाऊया. मगरीकडे खूप सारी गर्दी आहे. शाळेतली ट्रिप वगैरे आलेली आहेत, मुलं आलेली आहेत बघू शकता बघण्यासाठी. आणि समोर ही मगर आहे. मगर तुम्हाला असली अशी वाटणारच नाही. पूर्ण अशी म्हणजे एकदम शांत राहते, म्हणजे काहीच हालचाल करत नाही, पण ती असली आहे. बघू शकता पूर्ण काहीच हालचाल करत नाही. मगरी 2 आहेत समोर. ह्या साईडला एक, या साईडला एक. अजिबात हालचाल करत नाही, पूर्णपणे शांत असतात. थोडासा हलकासा डोळ्याची वगैरे हालचाल करतात बस, बाकी काहीच नाही. मगरी बघून झाल्याच्या नंतर थेट आपण पान पक्षीकडे पोहोचलेलो आहोत. चला तर वेगवेगळ्या जातीचे ते पान पक्षी आहेत ते बघूया चला. आणि समोर बघू शकता हे पान पक्षी आहेत वेगवेगळ्या जातीचे. समोरच आहेत, काही वरती बसलेत, काही पाण्यामध्ये आहेत, मच्छी वगैरे खात आहेत. समोर खूप सारे आहेत वेगवेगळ्या जातीचे बघू शकता. हे समोर 2 दिसत आहेत बघा, वरती बसलेत. आणि काही हे समोर खात आहेत मच्छी. खूप बघा कसे बसलेत ते आणि खात आहेत. खूप सारे पक्षी आहेत आणि मच्छी खात आहेत. ही समोर मच्छी त्यांना ठेवलेली आहे वेगवेगळे.